बांधाच्या हद्दीवरून झालेल्या वादात फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली व हद्दीच्या खुणासाठी लावलेले सिमेंटचे पोल तोडून चारी बुजवून फिर्यादीचे नुकसान केल्याच्या आरोपावरून मुंबईचे पोलीस रवी जगन्नाथ पवार व त्यांचे वडील जगन्नाथ रतन पवार दोघेही राहणार कामती खुर्द तालुका मोहोळ यांच्याविरुद्ध भरण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी खटल्याची सुनावणी सेशन्स जज मोहिते यांच्या समोर होऊन न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। खटल्याची हकीकत अशी, आरोपीच्या शेताच्या शेजारील शेत फिर्यादीने विकत घेतले। शेताच्या क्षेत्रफळाचा वाद झाल्याने शासकीय मोजणी झाली। मोजणीदारांनी खाणाखुणा दर्शवल्याने फिर्यादीने शेताच्या कडेने सिमेंटचे पोल लावले होते। त्याबद्दल दोन्ही गटात वाद झाला होता। दिवाणी कोर्टात व महसूल न्यायालयात एकमेकांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले। आरोपीने सदरचे हद्दी दाखवणारे पोल उखडून काढले आणि जातीवाचक शिवीगाळ केली अशी फिर्यादीने कामती पोलीस स्टेशनला दिली होती। सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर DYSP यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले। सदरचा बाब हा दिवाणी स्वरूपाचा आहे। केवळ आरोपींवर दबाव आणण्यासाठी सदर दिवाणी वादास अॅट्रॉसिटीचे स्वरूप दिलेले आहे। फिर्यादी पक्षाच्या विसंगतपूर्व पुराव्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट श्रीहरी कोरापाटी, ॲडव्होकेट प्रणित जाधव यांनी काम पाहिले।